ऍसिडिटीच्या लोकांसाठी खास आज हा व्हिडिओ बनवण्याचं विशेष कारण म्हणजे असं की कालच माझ्याकडे एक नवीन पेशंट असे आले होते त्यांना ऍसिडिटीचा प्रचंड त्रास होता आणि काहीही केला त्यांची ऍसिडिटी कमी होत नव्हती। आम्ही 2 ते 3 उपचार न्यूरोथेरपीचे देऊन त्यांची ऍसिडिटी कंट्रोलमध्ये आणलेली आहे आणि त्याच्यानंतर त्यांच्या आहाराचं नियोजन करताना हे लक्षात आलं की त्यांना कोणतरी सांगितलं होतं की थंडगार दही खाल्ल्यामुळे ऍसिडिटी वरती नियंत्रण मिळवता येतं। न्यूरोथेरपी असं अजिबात सांगत नाही। न्यूरोथेरपीच्या मते ऍसिडिटी वाढण्याचं एक प्रमुख कारण म्हणजे दही। दही ह्याचा गुणधर्म ऍसिडिक आहे, त्याच्यामुळे खास करून जर का समजा आपल्याला ऍसिडिटी किंवा ब्लोटिंग असेल किंवा पचनाचे काही त्रास असतील की ज्याच्यामुळे ऍसिडिटी होऊ शकते तर दही अजिबात खाऊ नये। किंबहुना दह्यापासून केलेलं जे गोड ताक आहे म्हणजे साखर घालून गोड केलेलं नव्हे, स्वभावतः गोड असलेलं ताक हे मात्र आवर्जून प्यावं, याच्याने ऍसिडिटी कमी व्हायला मदत होते। पण ऍसिडिटी असलेल्या लोकांनी दही कुठल्याही मार्गे अजिबात खाऊ नये, याच्याने ऍसिडिटी लवकर कमी व्हायला खूप मदत होईल। ऍसिडिटीचा त्रास न्यूरोथेरपीच्या व्हिडिओ उपचाराद्वारे सुद्धा खूप व्यवस्थित नियंत्रणात आणता येतो। आपल्याला घर बसल्या व्हिडिओ बघून हे उपचार स्वतःच्या स्वतः घेता येऊ शकतात। हे व्हिडिओ उपचार स्वतःवरती कसे घ्यायचे आणि याच्या अधिक माहितीबद्दल खाली दिलेल्या फोन नंबरवरती आपण आम्हाला संपर्क करू शकता।